जळगाव शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचं नवीन कार्यालय हे जळगाव जिल्ह्यात चांगलं चर्चेत आलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे ह्या कार्यालयामध्ये भूत पिसाद असल्याची अफवा काही दिवसांपासून पसरली। त्यामुळे कार्यकर्ते या कार्यालयाकडे पाठ फिरवल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटलांनी एका मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची समजूत घालताना या ठिकाणी भूत असल्याची अफवा असल्याची चर्चा केली होती आणि त्यानंतर हे जे कार्यालय आहे हे चांगलेच चर्चेत आलेलं आहे। जळगाव शहरातल्या शिंदे कॉलनी रस्त्यावर उभारण्यात आलेलं हे कार्यालय मध्ये भूत असल्याची अफवा कार्यकर्त्यांमध्ये पसरली आणि त्यामुळेच कार्यकर्ते या ठिकाणी पाठ फिरवत आहेत असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली होती आणि त्यानंतरच आता हे कार्यालय चांगलं चर्चेत आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडली होती। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेने हे त्यांचं स्वतंत्ररित्या कार्यालय असावं म्हणून या ठिकाणी गुलाबराव पाटलांनी प्रत्यक्षात हे कार्यालय या ठिकाणी उभारलं। सर्व सुविधायुक्त असं हे कार्यालय या ठिकाणी आहे आणि या कार्यालयामध्ये सर्व सुविधा आहेत, व्यवस्थित फर्निचर आहेत, खुर्च्या आहेत आणि आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी आहेत। असं असतानाही या ठिकाणी हे जुन्या जागेमध्ये बांधल्यामुळे हे कार्यालयात भूत असल्याची अफवा पसरली होती आणि त्यामुळेच हे सध्या तरी कार्यालय चांगलं चर्चेत आलेलं आहे। या जागेसंदर्भात असेल की जी अफवा पसरली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या कार्यालयाचे प्रमुख आहेत। काय नेमकं या ठिकाणी भूत असल्याची अफवा पसरली होती, मंत्री गुलाबराव पाटलांनी सुद्धा स्वतः याबद्दल सांगितलं होतं, काय नेमकी परिस्थिती आहे? काही चुकीच्या लोकांनी अशी अफवा पसरलेली आहे। आदरणीय संवेदनशील पालकमंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आरोग्य सेवेच्या अनेक रुग्णांना लाभ मिळालेला आहे आणि त्यांचं आशीर्वादाचं हे प्रतीक कार्यालय आहे। अजून बी आपण बघत असणार कंटिन्यू लोक मदतीसाठी इथं कंटिन्यू आम्ही सकाळी 10 वाजेपासून इथं उपलब्ध असतो आणि राहिला प्रश्न काही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवला असा काही प्रश्न नाही आहे। इथं उर्वरित कॅबिनचे काम सुरू असल्याकारणामुळे ते कॅबिन बंद होत्या। एक कॅबिन मंत्री मोदयांनी आम्हाला आदेशानुसार की तत्काळ रुग्णसेवेसाठी तुम्ही कोणताही हलगर्जीपणा न करता हे चालू ठेवा, हा ओघ आम्ही कंटिन्यू सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या 4 जूनला आदरणीय मंत्री मोदयांच्या हस्ते कार्यालयाच्या थाटात उद्घाटन होणार आहे। तर त्यानंतर कार्यकर्त्यांना तमाम शिवसैनिकाचा ओघ या कार्यालयात सुरू राहील अशी मी आपणास ग्वाही देतो। हे होते कार्यालय प्रमुख की त्यांनी सांगितलं की नुसती अफवा आहे, कार्यकर्त्यांचं येण्यामागचं कारण हे वेगळं आहे। या परिसरात जे या ठिकाणी याच अपार्टमेंटमध्ये काही रहिवासी राहतात त्यांनासुद्धा आपण याबद्दल विचारणार आहे काय नेमकं या जागेबद्दल काय लोकांमध्ये अफवा पसरलेली आहे की हा भूत बंगला आहे वगैरे वगैरे, त्यामुळे या ठिकाणी भूत असल्याची अफवा पसरली। ही लोकांची अंधश्रद्धा आहे। मी स्वतः गेल्या 4 वर्षापासून 2nd फ्लोअरला राहतो, असं आम्हाला तर काही आढळलं नाही। पण लोकांनी जी अंधश्रद्धा पसरवली त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये आणि कार्यकर्ते सक्षम आहे, कायम इथं वर्दळ असते, कार्यकर्त्यांची खूप मेहनत असते। सन्माननीय पालकमंत्र्यांनी जे कार्यालय उघडलं आहे त्या कार्यालयावरती सर्व कार्यकर्ते कायमस्वरूपी उपस्थित असतात आणि रुग्णसेवा या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध असते। भूत बंगला असं का म्हटलं जातं? हे पूर्वीला जे लोकांची अंधश्रद्धा होती, जे 60 वर्षापूर्वी जसं लोकांच्या मनामध्ये होतं, तर हे बिल्डिंग जसं 4-5 वेळेस तुटली गेली, नंतर पुन्हा बांधली। आता या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून रहिवास झालेला आहे, तर या 10 वर्षापासून रहिवासामध्ये कोणालाच काही आढळलं नाही आणि कोणालाही काही अनुभव आलेला नाही त्या गोष्टीचा। तर या ठिकाणी रहिवाशांचं देखील या ठिकाणी असं म्हणणं आहे की या ठिकाणी कुठलंही भूत किंवा ही जागा भूताने पछाडलेली नाही। 60 वर्षांपूर्वी या जागेचं जे आहे ही जागा रिकामी होती आणि भूत बंगला म्हणून या जागेची ओळख झाली आणि तेव्हापासूनच या जळगाव शहरातल्या नागरिकांमध्ये या ठिकाणी जी आहे ही अफवा पसरली आणि याच ठिकाणी आता परत शिवसेनेचे कार्यालय झाल्यामुळे या अफवांना ऊत आला आणि त्याच कारणामुळे या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते येत नसल्याचं एक चर्चा जी आहे या ठिकाणी झाली आणि त्यामुळेच कुठेतरी मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वतःच कार्यकर्त्यांची समजूत घातली होती। किमान आता 4 तारखेला मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनानंतर तरी आता कार्यकर्ते या कार्यालयाकडे येतील का किंवा कार्यकर्त्यांच्या मनातली अंधश्रद्धा गैरसमज दूर होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। आपलं एकच बंद आहे सभासद म्हणून जळगावला मस्त कार्य घेतला, तिथे नवीन अफवा निघाली, भूत आहे म्हणते ते भूत। तुम्ही 1 नंबरला भूत आहे म्हणजे काय भूती, एवढं सुंदर कार्यालय आपण बसवलं आहे। तर माझी विनंती आहे जळगाव तालुक्याचे पदाधिकारी, जळगाव शहराचे पदाधिकारी, आपण 4 जूनला त्या कार्यालयाचं वाजत गाजत या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। जळगाव तालुक्याचे जे लोक आहेत, जळगाव शहराचे जे लोक आहेत, एक हक्काचं आपलं कार्यालय झालं आता। इथे आपण कॉम्प्युटर, एक चांगला माणूस
त्या ठिकाणी एखादा कूलर त्या ठिकाणी ठेवणार आहोत, एक आपली अँब्युलन्स इथे ठेवणार आहोत, गरज पडली खेड्याच्या माणसाला तर ती अत्यावश्यक सेवा देऊ शकेल अशा पद्धतीचं अत्यावश्यक कार्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि 4 जून नंतर मी सुद्धा रेस्ट हाऊस मध्ये बऱ्यापैकी बसणार नाही, मिटिंगा असल्या तर जावंच लागते, पण जळगावमध्ये आलो तर मी सुद्धा कार्यालयामध्ये 1 तास नेहमीप्रमाणे करणार.